नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे शेततळे अनुदान योजना आता सुरू झालेली आहे। या योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतात शेततळे निर्माण करण्याकरिता अनुदान इथं दिले जाते। तर किती अनुदान इथं मिळणार आहे या संदर्भात, त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला लागणार आहे जे की शेततळ्यासाठी इथं तुम्हाला, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकाच्या संरक्षण, त्याचप्रमाणे पाण्याचा स्रोत जे की त्यांना पाण्याची साठवणूक करण्याकरिता, त्याचप्रमाणे त्यांच्या पिकासाठी जे की शेततळ्याचं निर्माण करण्यासाठी त्यांना अनुदान शेतकऱ्यांना इथे देण्यात येते। तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून जे की शेततळे या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर सर्व शेतकरी यामध्ये आता पात्र ठरणार आहे। मागल त्याला शेततळे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे, सर्व शेतकरी बांधवांना शेततळे आता तिथं मिळणार आहे। तर यासाठी जे की शेतकऱ्यांना आता कुठे ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तर तुम्हाला जो काही लाभार्थी जो आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे, तरच अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। तर महाडीबीटीच्या माध्यमातून शेततळ्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज इथं करू शकता। राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे खोदण्याकरिता आर्थिक सहाय्य देणे, त्यानंतर शेती पिकाचे नुकसान टाळणे, शेतीचा उत्पन्नात वाढ होणे, त्यानंतर शेतीसाठी प्रोत्साहन करणे, राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील आकर्षित करणे। तर या योजनेचे जे काही मेन असे उद्दिष्ट आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की आता तुम्ही अर्ज केल्यानंतर, तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या शेतामध्ये खोदकाम केल्यानंतर जे काही शेततळे झाल्यानंतर ह्याची जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून, ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, तर अशा खात्यामध्ये तुमची जी काही रक्कम आहे, जी काही अनुदानाची रक्कम जी की शेततळ्यासाठी तुम्हाला मिळणार आहे, ती तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येते। यासाठी तुम्हाला जे काही 15x15, त्यानंतर 3 मीटर अशी जी काही शेततळ्याची आकारणी आहे, तर त्याची जी काही मीटरमध्ये चौरस किती आहे, त्यानंतर पृष्ठफळ किती येते, किती लेआउट आहे, किती खोल आहे, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर लगेच पहा। त्यासाठी तुम्हाला त्याचं अनुदान सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला दिले जाते, जी की तुमच्या क्षेत्रानुसार आहे। तर आता जी की तुम्हाला तुमची जी काही जमीन आहे त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे, जी की तुम्हाला तुमचा सातबारा इथं लागणार आहे, तुमचे बेसिक जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं कागदपत्र इथं अपलोड करावे लागणार आहे। त्यानंतर आता जे की यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। त्यानंतर आता जे काही डॉक्युमेंट्स यामध्ये तुम्हाला लागणार आहे, तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, कास्टमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, दारिद्र्य रेषेखाली जर असाल तर दारिद्र्य रेषेचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे। आत्महत्याग्रस्त कुटुंबातील जर असेल तर त्यांचं रहिवासी प्रमाणपत्र, नसेल तर तुम्हाला आवश्यकता नाही। मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट, 7/12/8 आणि प्रतिज्ञापत्र। म्हणजे प्रतिज्ञापत्र म्हणजे तुमचं जर सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला सहमतीपत्र इथं लागणार आहे। जर सहमतीपत्र नसेल तर तुम्ही जर स्पेशल तुमच्या नावानं असेल तर सहमतीपत्र सुद्धा इथं तुम्हाला लागणार नाही। तर अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे, महाडीबीटीच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमची बेसिक माहिती भरायची आहे। ऑनलाईन अर्ज यावरती क्लिक करून तुम्ही शेततळे यासाठी तुम्हाला क्लिक करून तुम्हाला किती क्षेत्रफळ, म्हणजे तुमचं जे काही क्षेत्र आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, कितीमध्ये तुम्हाला शेततळ पाहिजे आहे। त्यामध्ये तुम्हाला 4-5 ऑप्शन तुम्हाला दिसतील, ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एक SMS येईल, त्यामध्ये तुम्हाला 7/12/8 जे काही वेगवेगळं बँकेचं पासबुक, आधार कार्ड तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। अपलोड केल्यानंतर जसं की तुम्हाला सहमतीपत्र येईल, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये याची जी काही अनुदानाची रक्कम आहे ते आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे, ज्यामध्ये तुमचं आधार लिंक आहे अशामध्ये तुमची जी काही अनुदानाची रक्कम आहे तिथं जमा करण्यात येईल। जर तुम्हाला या संदर्भात जर काही अडचण जात असेल किंवा तुम्ही आधी ऑलरेडी अर्ज केलेला असेल, विहिरीबद्दल तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर जी काही बेसिक माहिती आहे सर्व आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचे जे काही आवश्यक जी काही पात्रता यामध्ये अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदाराकडे शेती, जी काही वैयक्तिक शेती म्हणजे तुमच्याच नावाने शेती असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला जी काही 2 अटी यामध्ये आहे, तरच तुम्हाला या योजनेचा इथं लाभ इथं मिळणार आहे।
तर जर तुम्हाला ज्या कोणाला अर्ज करायचा असेल तर आता ऑनलाईन अर्ज जे शेततळ्याचे सुरू झालेले आहेत, ज्या कोणाला अर्ज करायचा असेल तर अगदी तुम्ही 15 रुपयामध्ये घरबसल्या तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ मिळवू शकता। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।